2 महिने अमेरिकेत मम्मी-पप्पा राहिल्यानंतर आता वेळ झाली आहे भारतात परतण्याची. कॅलिफोर्नियातल्या सॅन फ्रान्सिस्कोवरून संध्याकाळी 4 वाजताची फ्लाईट होती. सॅन फ्रान्सिस्को आमच्या घरापासून 2 ते 2.5 तास लांब आहे. त्यामुळे सकाळी 9 वाजता आम्ही निघालो. एअरपोर्टवर खाण्यासाठी चपाती भाजीचा डब्बा आम्ही घेतला होता. आमची गाडी लाँग टर्म पार्किंगला काही वेळासाठी पार्क केली आणि एअर ट्रेनने विमानाच्या ठिकाणी जायला निघालो. एअरपोर्टवर आपल्याला लगेज चेकिंगपर्यंत पॅसेंजरला सोडण्यासाठी जाता येतं. आपल्याकडे मुंबईला तसं नाही आहे. आपल्याला बाहेरच गेटवर सी ऑफ करावं लागतं. त्यामुळे लगेज चेकिंगसुद्धा मम्मी-पप्पांचं आम्हीच केलं आणि मग मात्र व्हीलचेअरची सर्व्हिस घेतली. एअरपोर्ट खूप मोठे मोठे असतात, त्यामुळे भरपूर चालावं लागतं. तसेच काही पॅरेंट्सना कनेक्टिंग फ्लाईटसाठी जाताना सुद्धा अडचणी येतात. त्यासाठी व्हीलचेअर असिस्टन्स हा बेस्ट ऑप्शन आहे. आधी आम्हाला सुद्धा वाटलं होतं की काय गरज आहे, मस्तपैकी एअरपोर्टवर चालत चालत छान एन्जॉय करत मम्मी-पप्पा सुद्धा येतील. पण मग नंतर मम्मीना थोडी मेडिकल इमर्जन्सी आली. एकदा आम्ही तिकीट सुद्धा कॅन्सल केलं, पुन्हा एका महिन्याने काढलं. त्यांचा व्हिसा सुद्धा खूप अर्जंटली आम्ही करून घेतला होता. त्यामुळे जाताना आणि येताना दोन्हीसाठी व्हीलचेअर असिस्टन्स आम्ही घेतलं आणि ते पूर्णपणे फ्री असतं. फक्त अमेरिकेत उतरल्यानंतर किंवा मग भारतात उतरल्यानंतर आपल्याला जे सर्व्हिस देतात त्यांना थोडी कॅशमध्ये टिप द्यावी लागते. मम्मी-पप्पा दोघंही खूप भावूक झाले होते. आम्हाला सुद्धा या पॉईंटवर आल्यावर भरून आलं होतं. पण आता आम्ही सुद्धा लवकरच इंडियात कायमचे परत जाणार आहोत. त्यामुळे आमच्यासोबत मम्मी-पप्पा सुद्धा 2 महिने अमेरिका फिरले, याचं आम्हाला खरंच खूप समाधान वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.